नमस्कार. मी डॉक्टर राजेश दाते गेल्या 26 वर्षापासून दौंड या ठिकाणी डॉक्टर दातेस फिटनेस क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करत आहे. गेल्या 2 वर्षापासून नो शुगर डाएट ग्रुप आम्ही एक व्हॉट्सॲपला तयार केला आणि हजारो लोकांच्या वाढत्या मागणीमुळे आम्ही त्याचे 3-4 ग्रुप तयार केले आणि त्या माध्यमातून आरोग्यविषयक काळजी, लोकांच्या शंका, त्याचं निरसन आणि नवीन नवीन हेल्थ रिलेटेड अपडेट्स आम्ही त्या ग्रुपवर टाकत आहोत आणि त्या माध्यमातूनच आतापर्यंत बऱ्याच विषयावर आम्ही त्यावर विवेचन सुद्धा केलेले आहे. मला एक नवीन विषय आवडला की तो म्हणजे हल्ली हृदयविकाराचं प्रमाण हे प्रचंड प्रमाणात वाढत चाललेलं आहे आणि त्याविषयी बऱ्याच लोकांच्या गैरसमज सुद्धा आहेत. त्या गैरसमज दूर करण्याच्या उद्देशानं आजचा हा व्हिडिओ आम्ही प्रकाशित करत आहोत. आता सध्याच्या काळात धकाधकीच्या जीवनामुळे, आधुनिक जीवनशैलीमुळे सर्वच आर्थिक सामाजिक स्तरामधून लोकांच्या आयुष्यामध्ये मोठे बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळेच उच्च रक्तदाब असेल, मधुमेह असेल, हृदयरोग असेल, स्थूलपणा असेल, असे निरनिराळे आजार आपल्याला सध्या जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. आणि पूर्वीच्या काळात हे जे आजार आहेत हे विशिष्ट वयोगटामध्येच पाहायला मिळायचे, साधारण 50-60 वयोगटामध्ये पाहायला मिळायचे, परंतु आता याचा वयोगट सुद्धा अतिशय ड्रॅस्टिकली खाली गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. मग याचे कारण काय? बऱ्याच वेळा हेल्थ रिलेटेड काळजी घेणारे रोग सुद्धा अशा निरनिराळ्या आजारांना बळी पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. आजचा विषय आम्ही जो निवडलाय की बऱ्याच वेळा बरेचसे रोग हे आपल्या हृदयाची रिलेटेड लिपिड प्रोफाईल म्हणजेच आपली रक्तातली चरबीचं प्रमाण तपासणी करतात आणि ही तपासणी केल्यानंतर बऱ्याचशा लोकांना लिपिड प्रोफाईल मधलं ट्रायग्लिसराईड असेल, कोलेस्ट्रॉल असेल, एचडीएल असेल, एलडीएल असेल, त्याचा रेशो असेल, ह्या सर्व गोष्टी नॉर्मल आढळतात. मला सुद्धा माझ्या क्लिनिकमध्ये बरेचसे रुग्ण हे 110 किलोचे असतात, 120 किलोचे असतात किंवा त्यांचा बीएमआय प्रमाणापेक्षा जास्त असतो, परंतु त्यांचं लिपिड प्रोफाईल मात्र बऱ्याच वेळा नॉर्मल सापडतं. मग बरेच वेळा हे रुग्ण हे एका भ्रमामध्ये राहतात की मला आता कसलाही आजार नाही किंवा मला कुठलाही हृदय रिलेटेड कोणताही आजार होऊ शकणार नाही. त्यामुळे आजचा हा जो आम्ही व्हिडिओ करत आहोत त्याच्या मागे हा हृदय विकार म्हणजे काय आणि त्याला इतर कोणते कोणते कारण आहेत की त्या कारणामुळे आपल्याला हृदयविकार होऊ शकतो. आपण आपल्या हृदयविकाराचं जर पाहायला गेलं तर हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या प्रामुख्याने 3 ज्या रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्यामध्ये कुठेही जर अडथळा निर्माण झाला तर तो अडथळा जो असतो तो रक्तपुरवठा, हृदयाला होणारा रक्तपुरवठा खंडित करतो आणि त्या खंडित रक्तपुरवठ्यामुळे आपल्या हृदयाला आघात होतो आणि आपल्या हृदयाला त्याला झटका आपण असं म्हणू शकतो. मी हृदयविकाराचा झटका येण्याला इतर कोणते कारण आहेत? आपण आताच पाहिलं की जीवनशैलीमध्ये बदल जो झालाय ते जीवनशैली म्हणजे तरी काय? आता जी फास्ट फूड संस्कृती प्रचंड प्रमाणात वाढत चाललेली आहे हा एक महत्वाचा घटक त्याला कारणीभूत आहे. त्याचबरोबर बैठी जीवनशैली. आपण पाहिलं कोविड नंतर वर्क फ्रॉम होमची एक जीवनशैली आणि त्या जीवनशैलीमध्ये कॉर्पोरेट सेक्टर मधील असेल, आयटी सेक्टर मध्ये काम करणाऱ्या बऱ्याच लोकांना हृदयविकाराचा आजार आपल्या सध्या पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर वाढता ताणतणाव सगळ्यांनाच असतो, परंतु तो ताणतणाव हा योग्य प्रमाणात जर असेल, त्याने आपल्या हेल्थला जर हॅम्पर केली नसेल तर तो ताणतणाव जर जास्त असेल तर तो निश्चितच आपल्या शरीराला, हृदयाला हा निरनिराळ्या आजारांना कारणीभूत ठरू शकतो. ते मोजण्याचं साधन सुद्धा हल्ली सापडलं की नवीन याच्यामध्ये सिरम कॉर्टिसॉल नावाची तपासणी केली जाते. त्या सिरम कॉर्टिसॉल मध्ये या ताणतणावाचा शरीरावर आपला किती इम्पॅक्ट पडतो हे सुद्धा या तपासणीमध्ये आपल्याला कळतं. त्याचबरोबर व्यसन असेल, धूम्रपान असेल, गोवा गुटखा सारखे पदार्थ असतील, दारू सारखे पदार्थ असतील, हे सर्व पदार्थ सुद्धा हृदयविकाराला तितकेच कारणीभूत असतात. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये आपण शेतकरी वर्ग पाहिला असेल, अतिशय श्रम करणारा वर्ग पाहिला असेल. त्याचबरोबर काही लोक हेल्थ रिलेटेड इतके कॉन्शियस असतात की अतिशय अतिव्यायामामुळे सुद्धा आपल्याला हार्टचे प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळतात. कारण अतिश्रम किंवा अतिव्यायामामुळे रक्तवाहिन्या ज्या असतात त्या रक्तवाहिन्या त्या फाटल्या जातात, त्या ठिकाणी चीर पडतो आणि त्या चीर पडलेल्या ठिकाणून रक्ताची गुठळी निर्माण होते आणि ती गुठळी सर्व रक्तवाहिन्या व्यापून टाकते आणि कसली पूर्वसूचना न देता सुद्धा
आपल्याला अशा लोकांमध्ये सुद्धा हार्ट अटॅक आल्याचे लक्षणं किंवा हार्ट अटॅक आलेले आपल्याला पाहायला मिळतात, कारण सडनली ते व्यक्ती कोलॅप्स होतात. त्याचबरोबर सीआरपी नावाची जो घटक आहे, सीआरपीची तपासणी जर आपण रक्तातली केली तर बऱ्याचशा रुग्णांची काही आजार नसताना इतर बऱ्याचशा कारणांमध्ये सुद्धा सीआरपी वाढते, परंतु इतर काही कारण नसताना जर सीआरपी लेवल तुमची कायमस्वरूपी जर हाय राहत असेल तर हे सुद्धा हृदयविकाराला महत्वाचा घटक किंवा कारण आपण समजू शकतो. त्याचबरोबर हायपरटेन्शन म्हणजे रक्तदाब. रक्तदाबामध्ये प्रकार आहेत. पण बऱ्याच वेळा बऱ्याचशा रोगांना किडनीचे आजार असतात. या किडनीच्या आजारामध्ये सुद्धा हा ब्लड प्रेशर वाढला जातो, रक्तदाब वाढला जातो, त्याला आम्ही रिनल हायपरटेन्शन असं म्हणतो. त्याचबरोबर कोविड नंतरच्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांचे लंग्स हे फायब्रॉस झाले, त्याला लंग्स फायब्रोसिस आपण म्हणतो. त्या लंग्स फायब्रोसिस मुळे पल्मोनरी हायपरटेन्शन नावाचा प्रकार हा सध्या प्रचंड प्रमाणात कोविड नंतर पाहायला मिळाला. त्याचबरोबर हा रक्तदाब हा जो विचार आहे, हा जो आजार आहे, हा रक्तदाबामध्ये प्रामुख्याने बरेचसे लोक आपला रक्तदाब तपासतच नाही. बरेचशा लोकांनी रक्तदाब तपासल्यानंतर त्यावर ते वेळच्या वेळेला गोळ्या औषधे घेत नाहीत. म्हणजे अनकंट्रोल जर हायपरटेन्शन असेल, तुमचा रक्तदाब हा 160-100 आहे आणि वर्षानुवर्ष तुम्हाला एखाद्या डॉक्टरांनी गोळी दिलेली तुम्ही तीच कंटिन्यू करता, त्याच्यामध्ये कसलाही बदल करत नसाल, किंवा रक्तदाब तुमचा जो आहे हा तुम्ही न तपासता बऱ्याच वेळा रक्तदाब असल्यानंतर लक्षणं जाणवतातच असं नाही, बऱ्याच वेळा कसलेही रक्तदाबाची लक्षणं न जाणवता सुद्धा बऱ्याचशा लोकांचे रक्तदाब हा जास्त स्वरूपात हा पाहायला मिळालेला आहे. त्यामुळे अनकंट्रोल असेल, अनडायग्नोज असेल, त्याचबरोबर रक्तदाबाचं निदान होऊन सुद्धा बरेचसे लोक की ब्लड प्रेशरच्या गोळ्यांना साईड इफेक्ट असतात म्हणून घेण्याचं टाळतात, किंवा गोळी संपल्यानंतर महिना गोळीच घेत नाही. अशा वेळेस सुद्धा हृदयविकाराचा झटका येण्याचे चान्सेस हे जास्त असतात. त्याच्यानंतर महत्वाचा घटक म्हणजे मधुमेह, त्याला आपण डायबिटीस असं म्हणतो. हल्ली बरेचसे लोक रक्तापूर्वीची साखर आणि जेवणापूर्वीची साखर आणि जेवणानंतरची साखर तपासतात आणि ती जर नॉर्मल असेल तर ते सेल्फ डायग्नोज करतात की आता मला काही डायबिटीस होणार नाही. त्यामुळं अशा लोकांनी आपली HbA1c तपासणी, सिरम HbA1c तपासणीमध्ये आपल्या 3 महिन्याची सरासरी साखरेचं प्रमाण कळतं. साधारणपणे ते 5.8 पेक्षा जर जास्त असाल तुम्ही प्री डायबेटिक या क्षेत्रामध्ये जाता. त्याचबरोबर हल्ली सिरम फास्टिंग लेवल इन्शुलिन हाय असणं हे सर्व आजाराचं कारण, त्यातले त्या डायबिटीसचं कारण असं सांगितलं जातं. त्यामुळे आपली सिरम फास्टिंग इन्शुलिनची लेवल जरी आपण तपासली, ती जर नियर टू 0 असेल तर तुम्हाला निश्चितच या आजाराचं निदान करायलाही मदत होते. त्याचबरोबर फायब्रोनेजिन नावाची एक लेवल हल्ली तपासली जाते. या फायब्रोनेजिन लेवल मध्ये असं आढळून येतं की जर बऱ्याचशा लोकांची फायब्रोनेजिन लेवल जर वाढलेली असेल तर हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस जास्त असतात. आता ही फायब्रोनेजिन लेवल इतर बऱ्याचशा कॅन्सर सारखे आजार असतील किंवा ज्या लोकांना ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह मेडिसिन चालू आहेत अशा लोकांचे सुद्धा वाढते. परंतु बरेचसे लोक जे वजनाने जास्त असतात किंवा जे तंबाखू असेल, ड्रिंक्स, दारू पित असतील किंवा संधिवातासारखे आजार असतील अशा लोकांमध्ये सुद्धा ही फायब्रोनेजिन लेवल वाढते. त्या संधिवाताशी रिलेटेड बऱ्याचशा लोकांना आम्ही रोमॅटिक व्हॅल्युलर हार्ट डिसीज म्हणतो किंवा संधिवाताशी रिलेटेड येणारा हृदयविकार म्हणू शकतो. पण याच्यामध्ये ही फायब्रोनेजिन लेवल ज्यावेळेस वाढते त्यावेळेस ब्लिडिंग आणि क्लॉटिंगचे जे ॲबनॉर्मली रक्त पातळ होणे आणि गोठणं ही जी प्रक्रिया असते त्याला ब्लिडिंग, क्लॉटिंग आणि ब्लिडिंग डिसऑर्डर ॲबनॉर्मिटी म्हणतो. त्याच्यामधनं या तपासणीमध्ये ती कळते आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस फायब्रोनेजिनची लेवल ही 700 पेक्षा जास्त असते त्यावेळेस हा हृदयविकार येण्याचे चान्सेस हे जास्त असतात. कारण या सर्व गोष्टीमध्ये फायब्रोनेजिन लेवल म्हणजे नेमकी काय, त्याच्यामध्ये रक्तवाहिन्यांमधले जे इन्फ्लेमेशन आहे आपल्या ते तपासण्यासाठी बेसिकली तपासणी केली जाते. हल्ली आपल्या आहारामध्ये ज्या गोष्टी आपण खातो या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या फास्ट फूड संस्कृती असेल किंवा केमिकल्स, पेस्टिसाइडचा वापर जास्त असेल, हे सर्व गोष्टी या अल्कली म्हणजे आपल्या रक्ताचा पीएच, ऍसिडिक पीएच हा वाढला जातो. त्याच्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या इन्फ्लेम्ड होतात आणि ती इन्फ्लेम्ड झालेल्या रक्तवाहिन्यांमधनं हार्ट अटॅक येण्याची शक्यता ही जास्त वर्तवली जाते. त्याच्या पुढचा घटक येतो म्हणजे होमोसिस्टिन. बऱ्याच वेळा होमोसिस्टिन लेवल ही प्रमाणापेक्षा जास्त जर आढळली, नॉर्मल होमोसिस्टिनची लेवल ही 5 आणि 15च्या दरम्यान असते, परंतु बऱ्याचशा रुग्णांची लेवल ही जर 50 पेक्षा जास्त असेल तर होमोसिस्टिन वाढल्यानंतर सुद्धा हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस हे जास्त असतात. बऱ्याच वेळा आपण पाहत असो की मेडिसिनचे किंवा हृदयरोग तज्ञ त्याला होमोचेक नावाच्या मेडिसिन्स देतात.
परंतु होमोचेक दिल्यानंतर जर तुमचं जर प्रमाण नॉर्मल येत असेल तर ही चांगली गोष्ट आहे, परंतु ही तपासणी करण्यापूर्वी जर आपल्या आहारामध्ये B12, B1, B2, B6, फॉलिक ऍसिड, पायरिडॉक्सिन हे आहारयुक्त पदार्थ जर तुमच्या शरीरामध्ये जर गेले तर निश्चितच होमोसिस्टिनची लेवल सुद्धा तुमच्या शरीरामध्ये नॉर्मल सापडते. हे होमोसिस्टिन मध्ये नेमकी होतं काय? होमोसिस्टिन लेवल ज्यावेळेस वाढलेली असते त्यावेळेस रक्ताची गाठ किंवा रक्त घट्ट होण्याची प्रवृत्ती ही वाढते आणि ती घट्ट झालेली जी गाठ असते ते एक तर हार्टच्या रक्तवाहिन्यामध्ये जाऊन अडथळा निर्माण करून हार्टला ब्लॉकेज निर्माण करतात किंवा तीच गाठ मेंदूला सप्लाय करणाऱ्या करोनरी आर्टरी सारख्या ठिकाणी ब्लॉकेज निर्माण करून स्ट्रोक सारखी लक्षणे निर्माण करतात. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये B12 चे प्रमाण हे नॉर्मल असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर पोषक तत्वांचा जर विचार करायला गेला तर B12 च्या बरोबर व्हिटॅमिन, नवीन रिसर्च असं सांगतात की व्हिटॅमिन D3 ची जी कमतरता आहे, व्हिटॅमिन D3 चं प्रमाण हे 30 च्या जर बऱ्यापैकी कमी असेल तर निश्चितच ते सुद्धा हृदयविकाराला तुम्हाला कारण ठरू शकतं. त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की ज्यावेळेस हृदयविकाराशी रिलेटेड निराळे आजार झाल्यानंतर डॉक्टर लोक मासे खायला सांगतात किंवा जवसासारखे पदार्थ खायला सांगतात, कारण त्याच्यामध्ये ओमेगा 3, ओमेगा 6, ओमेगा 9 असे घटक असतात की आपल्या हृदयाला ते एक प्रकारची ताकद देतात. त्याचप्रमाणे कोएन्झाइम Q10 सारखे पदार्थ असतील, L-कार्निटिन सारखे पदार्थ असतील की ह्या जे घटक आहेत, न्यूट्रिशनल घटक हे आपल्या हार्टला मजबूती आणायचं काम देतात. बरेचसे आपण रुग्ण पाहतो की नुसतं उपासमार करून किंवा योग्य पद्धतीनं शास्त्रोक्त पद्धतीनं वेट लॉस न करता उपासमार करून जर वजन कमी करत असाल तर त्यांच्या शरीरामध्ये सुद्धा आपल्याला हृदयाचं काम हे नॉर्मल होत नाही. नॉर्मली आपल्या हृदयाचे जे पल्स रेट असतो 72, जर तुम्ही जर अयोग्य मार्गाने वेट लॉस केलं, मसल लॉस करून वेट लॉस केलं तर तुमच्या हृदयाची गती सुद्धा वाढते. नॉर्मली तुमच्या हृदयाची गती जी 72 असायला पाहिजे, व बऱ्याचशा रुग्णांमध्ये ती गती नॉर्मल स्थितीत बसलेला असताना सुद्धा 90-100च्या पेक्षा जास्त आढळते. त्या रुग्णांना सुद्धा हृदयविकार होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. बऱ्याचशा वेळा लोकांचा BMI नॉर्मल असतो, त्यामुळे ते आनंदात वजन नॉर्मल असतं, परंतु त्यांच्या पोटाभोवतीची जी चरबी ही वाढलेली असते त्याला आपण विजरल फॅट म्हणतो. आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची जर चरबी वाढलेली असेल, जरी तुमचं लिपिड प्रोफाईल नॉर्मल असेल तरीही जर विजरल फॅट जर वाढला असेल तर ते सुद्धा त्यामधील एखादा प्लाक्स हा सटकतो, तो रक्तवाहिनीमध्ये अडथळा जाऊन ब्लॉक तयार करतो आणि तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस जास्त असतात. बऱ्याचशा वेळा लोक नॉर्मल असतात, कसलाही आजार नसतो. इव्हन व्यायाम करणाऱ्या बऱ्याचशा लोकांमध्ये सुद्धा आपल्याला हे प्रमाण पाहायला मिळतं की जास्त व्यायाम केला तरी तो प्लाक अडकून सडन कुठलेही लक्षण न देता तो व्यक्ती कोलॅप्स होतो. त्यालाच आपण MI किंवा मायोकार्डियल इन्फार्क्शन असं म्हणतो. त्याचबरोबर हृदयविकाराला कितीही नाही म्हटलं तर एक इनडायरेक्ट गोष्ट, फार गरजेची गोष्ट चांगली आहे ती म्हणजे झोप. आपल्या शरीराला कितीही नाही म्हटलं तरी 6 to 7 आवर्स ही डीप स्लीप, चांगली स्लीप, चांगली झोप जर मिळाली तर हृदय सुद्धा आपला 24 तास काम करणारा घटक आहे. हा अवयव आहे, या अवयवाला सुद्धा तेवढीच व्यायामाची, तेवढीच आरामाची गरज आहे. त्यामुळे प्रॉपर झोप मिळणं हे सुद्धा आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचं असतं. हे जरी घटक आपण हृदयविकाराला कारणीभूत ठरणारे असले तरी काही रचनात्मक विकृती म्हणजे अॅनाटॉमिकली डिफेक्ट आपल्या काही हृदयामध्ये जाणवतात. प्रामुख्याने आपले जे हृदय हे झडपांनी बनलेलं आहे, त्या झडपांची काही विकृती असेल, मायट्रल वॉल प्रोलॅप्स सारखे काही आजार असतील किंवा काही जन्मजात आजार असतील तर ह्या आजारांवर मात्र औषधे आणि ऑपरेशन्स हा एक पर्याय असू शकतो. आता जर हृदयविकाराचं जर ज्या व्यक्तीला त्याचं हृदय हे निरोगी असेल हे ओळखण्याचं सर्वात महत्वाचं लक्षण जर कोणतं असेल बाह्य, ते लक्षण म्हणजे जर निरोगी नसेल तर तो कमालीचा थकवा त्या व्यक्तीला जाणवतो, अचानक चक्कर आल्यासारखं वाटतं, श्वास घेण्यास त्या व्यक्तीला त्रास वाटतो, दीर्घकाळ टिकून राहिलेला खोकला त्या व्यक्तीमध्ये आढळतो, छातीमध्ये अस्वस्थता असते, त्याला घाम येत असतो. बऱ्याच वेळा मधुमेह आणि रक्तदाब असेल तर अशा लोकांना ही लक्षणं जाणवत सुद्धा नाही. आणि ज्यावेळेस लक्षणं जाणवतात हृदयविकाराची, ती लक्षणं म्हणजे कोणती असतात तर छातीमध्ये जळजळ होते, उलटी आल्यासारखं वाटतं, आपल्या मिड स्टर्नमला बरोबर बटनाच्या मागे आणि पाठीमध्ये ओढून धरल्यासारखं होतं, घाम आल्यासारखं वाटतो, डाव्या हाताला मुंग्या येतात, जबडा त्याचा जड पडतो, घाबरल्यासारखं वाटतं. अशी लक्षणं ज्यावेळेस जाणवत असतात त्यावेळेस मात्र हृदयविकाराची ही लक्षणं आहेत हे समजून घ्यायला हवं. मग हे लक्षणं येण्यापूर्वी, कुठलेही तुम्हाला त्रास नसण्यापूर्वी तुम्ही
इतर कोणकोणत्या तपासण्या केल्या पाहिजे की जेणेकरून तुम्ही यापासून बचावू शकाल. बेसिक म्हणजे आपला रक्तदाब तुम्ही वेळच्या वेळेला तपासला पाहिजे, आपली शुगर वेळच्या वेळेला तपासली पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला हृदयाशी रिलेटेड काही प्रॉब्लेम जाणवत असतील नसतील तर 2D इको आपण वर्षातून एकदा करायला पाहिजे. ट्रेडमिल टेस्ट TMT आपण करायला पाहिजे. त्याचबरोबर गरज पडेल बरी लक्षणं काही दम वगैरे जाणवत असतील तर एंजिओग्राफी सारखी काही तपासणी तुम्हाला करावी लागेल. त्याचबरोबर न्यूट्रिशनली जर विचार करायला गेलं तर B12 सारखी तपासणी असेल, D3 सारखी तपासणी तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर स्ट्रेस लेवल जर तुम्हाला योग्य प्रमाणात आहे की नाही ते पाहण्यासाठी सिरम कॉर्टिसॉल सारखी तपासणी तुम्हाला करावी लागेल. आपल्याला डायबिटीस आहे की नाही किंवा डायबिटीसची पूर्वस्थिती आहे की नाही हे कळण्यासाठी तुम्हाला सिरम फास्टिंग इन्शुलिन सारखी तपासणी तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सिरम होमोसिस्टिन सारखी लेवलही तपासणं गरजेचं आहे. फायब्रोनिजिन सारखी तपासणी सुद्धा गरजेचं आहे. ज्या व्यक्तीला आजार आहेत त्यांनी तर सर्व तपासण्या करणं गरजेचंच आहे, परंतु ज्या व्यक्तीला आजार नाहीत त्यांनी सुद्धा आपल्या आहाराकडे आपल्या विहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हा आपण एक बेसिक थोडासा चॅप्टर घेतला. या नंतरच्या पुढच्या भागामध्ये आपण हे आजार टाळण्यासाठी आहार कसा असावा, व्यायाम कोणता करावा, काय करावा याची आपण माहिती घेणार आहोत. या अगोदर आपण बऱ्याच विषयावर विवेचन केलेले आहे. यापुढेही आपण नवीन नवीन विषय घेऊन तुम्हाला याविषयी मार्गदर्शन मी करणार आहे. आता आपण हृदयविकार ती होण्याची कारणं कोणती हे आपण पाहिलेलं आहे. पुढील भागामध्ये आपण हे टाळण्यासाठी आपण आहारात काय बदल करायचा ते पाहणार आहोत. धन्यवाद.